आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेला बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे। बच्चू कडू, रविकांत तुपकर यांच्यासह एक आपचे नेते एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लवकरच एकत्रित पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असल्याचं कळत आहे। तर राज्यामध्ये विधानसभेला महायुती मवियानंतर आता राज्यात तिसरी आघाडी दिसेल का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, आमदार बच्चू कडू ज्यांनी लोकसभेमध्ये प्रहारचा एक उमेदवार दिलेला होता अमरावती लोकसभा मतदारसंघात, मात्र ते निवडून आले नसले तरी देखील आता विधानसभेची त्यांनी तयारी केल्याचं दिसतंय आणि त्यासाठी ते तिसरी आघाडी उघडणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत अमरावतीमधून। सूरज, काय सांगाल, आता बच्चू कडू हे तिसरी आघाडी, आधी तर फक्त एक उमेदवार त्यांनी लोकसभेमध्ये उतरवला होता, पण येत्या विधानसभेसाठी ते तिसरी आघाडी सुरू करणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत, कशी असेल ही तिसरी आघाडी? नक्कीच आपण जर पाहिलं तर कालच आमदार बच्चू कडू यांची आमदार बच्चू कडू आणि जनसुराज्य पक्षाचे संभाजीराजे यांची पुण्यामध्ये एक महत्त्वाची काल बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये असं ठरलं की आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी महायुतीनंतर तिसरी आघाडी आपल्याला करायची आहे, अशी जी त्यांची प्राथमिक स्वरूपाची ज्या ठिकाणी पुण्यामध्ये ज्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, संभाजीराजेंचा स्वराज्य पक्ष आणि आम आदमी पार्टी आणि रविकांत तुपकर यांची शेतकरी संघटना असे 4 संघटना ज्या एकत्र येणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक या सोबत लढणार आहे। 4 ते 5 दिवसात जे आहे ते बच्चू कडू, आम आदमी पार्टी आणि रविकांत तुपकर आणि संभाजीराजे हे पुण्यात किंवा मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन याबाबतची लवकरच अधिकृत घोषणा करायची शक्यता आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर सुरुवातपासूनच आपण जर पाहायला गेलं तर बच्चू कडू या ठिकाणी महायुतीमध्ये होते, मात्र त्यांनी सातत्याने जर आपण जर पाहिलं तर सातत्याने महायुतीच्या विरोधामध्ये बच्चू कडू यांचे स्टेटमेंट होते आणि अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये जे बच्चू कडू यांनी उमेदवार दिले होते, त्यामुळे कुठे महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। मात्र आता कुठेतरी याला शिक्कामोर्तब होते की काय अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे, कारण का जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे जे बच्चू कडू या ठिकाणी मोठ्या 4ही पक्ष मिळून जे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि त्याबाबत लवकरच 4 ते 5 दिवसात अधिकृत घोषणा होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीला हा मोठा धक्का मानला जातो। तिसरी आघाडी या ठिकाणी होणार असल्याची शक्यता असल्यामुळे आता वेगळं काही समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात होतं की काय अशीच जी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। निश्चितच सूरज, एक प्रश्न या ठिकाणी पडतोय तो म्हणजे लोकसभेमध्ये आपण बघितलं तर मवियाचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता आणि माहितीची कुठेतरी पिछेहाट झाली होती। मात्र ही जर बच्चू कडूंची तिसरी आघाडी आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरली तर त्याचा जास्त फटका कोणाला बसू शकतो, महायुतीला की महाविकास आघाडीला? नक्कीच आपण जर बघितलं तर आगामी या लोकसभा निवडणुकीचा विचार जर केला तर महायुतीला मोठा फटका बसलेला होता आणि महाविकास आघाडीला घवघवीत असे यश या ठिकाणी मिळवलं होतं कुठेतरी। त्यामुळेच महायुतीबद्दल कुठेतरी लोक नाराज आहेत अशी जी भावना या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर बच्चू कडू सुद्धा सुरुवातीला जर आपण जर बघितलं त्यावेळेस मोठा बंड एकनाथ शिंदेने उभारलेला होता। त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनमुळे मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलो असा जो गोप्यस्फोट आहे तो बच्चू कडूने केलेला होता। आणि मात्र नंतरच्या काळामध्ये जर आपण जर पाहिलं तर विविध या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ बच्चू कडू सातत्याने आवाज उचलला, मात्र शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळत नाही असा जो आरोप आहे बच्चू कडूंनी केलेला होता। अपंग मंत्रालय सुद्धा महायुतीमधून बच्चू कडूंना दिलेलं होतं, मात्र त्यामध्ये सुद्धा बच्चू कडू नाखुश होते कारण का त्याच्या सुद्धा अनेक जागा रिक्त होत्या, त्यांना व्यवस्थित निधी सुद्धा मिळत नव्हता। त्याचमुळे जर पाहिलं तर आगामी म्हणजे सध्याचं राजकीय वातावरण जर महाराष्ट्रात जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या फेवरेबल वातावरण या ठिकाणी मानलं जातो। त्यामुळे महायुतीचं कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पिछेहाट होऊ शकते, त्यामुळे आपलं स्वतःचं नुकसान होऊ शकतं। त्याचमुळे जर पाहिलं कारण का जर पाहिलं तर बच्चू कडू एकट्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे मर्यादित नसून बच्चू कडू राज्यभर सध्या दौरा करतायत, विविध ठिकाणी बच्चू कडूंच्या भेटी आहेत। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर त्यांनी अनेक ठिकाणी या ठिकाणी गुप्त बैठका सुद्धा घेतलेल्या होत्या आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केलेला होता। आणि त्याचं जर पाहायला गेलं तर त्याचा एक मोठा यश बच्चू कडूला मिळालं की काय, कारण का जो अंतर्गत जो सर्व्हे झालेला होता बच्चू कडूंचा, त्याच्या सर्व्हेमध्ये जर आपण जर पाहिलं तर बच्चू कडूंना मोठं यश मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तिसरी आघाडी कशी असणार, त्याच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार हे या निमित्तानं बघावं लागेल। मात्र 4 ते 5 दिवसामध्ये या ठिकाणी मोठी या ठिकाणी घोषणा होत असते, कारण का आपण जर पाहिलं गेलं तर आताच काही वेळापूर्वी मी स्वतः आमदार बच्चू कडू यांच्याशी फोनद्वारे बोललो, त्यांनी अधिकृतरित्या याचा दुजोरा सुद्धा दिलेला आहे।
निश्चितच सूरज, तुम्ही सांगताय की बच्चू कडूंनी स्वतः याला दुजोरा दिला आहे, पण आपण जर बच्चू कडूंचा प्रवास बघितला तर ते आधी महाविकास आघाडी सोबत होते आणि त्याच्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे सुरत गुवाहाटीला गेले त्यांच्यासोबत बच्चू कडू हे गेलेले होते. त्यामुळे ते नेमकं काय आहे याविषयी मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. सूरज, थोडंसं थांब. आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर हे जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. तुपकर सर, बच्चू कडू तिसरी आघाडी या ठिकाणी उघडणार असं दिसतंय, तसे संकेत ते स्वतः देतात आणि त्याच्यामध्ये तुम्हीही सामील असाल असं कळतंय. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बच्चू कडू साहेबांची माझी भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी हा मानस त्यांनी मला बोलून दाखवला होता की अशा अशा पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे, तुम्ही या. मी त्यांना सांगितलं की माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही या संदर्भातला निर्णय घेणार आहोत. मी स्वतः बुलढाणा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची समर्थकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात 6 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. काय झालंय की राजकीय पक्ष, प्रस्थापित राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांना दुर्लक्षित करतायत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर निवडणुका झाल्या पाहिजे असा आमचा हेतू आहे. जो किसान हित की बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा हा आमचा नारा आहे. आणि म्हणून मी स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा केली आहे. पण असा जर काही वेगळा प्रयोग होणार असेल तर आम्ही चर्चा करून ठरवू. अजून त्या बाबतीत काही फायनल झालेलं नाहीये. मी लवकरच पुण्याला आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझी पुढची दिशा या आठवड्याभरामध्ये स्पष्ट करणार आहे. तुपकर सर, पण तुमच्यासोबत जी चर्चा झालेली आहे बच्चू कडूंची, त्याच्यामध्ये कोण कोण या तिसऱ्या आघाडीमध्ये येऊ शकतं याविषयी काही त्यांनी सांगितलंय का? नाही, मला तसं त्यांनी नाही सांगितलं. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की जेवढे काही आपण सगळे चळवळीत काम करणारे लोक आहोत त्या सगळ्यांनी आपण एकत्रित बसलं पाहिजे अशी प्राथमिक चर्चा झाली. म्हणजे फायनल चर्चा झाली नाही. आणि आता आम्ही आमचं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत घेऊन पुढची दिशा स्पष्ट करू. पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रस्तावित पक्षांना लोक कंटाळलेले आहेत असं चित्र आहे. आणि एखादा चांगला पर्याय जर महाराष्ट्राला आम्ही सगळे मिळून देऊ शकलो तर त्याला यश येईल असं मला वाटतं. निश्चितच तुपकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर आता बच्चू कडू तसे स्पष्ट संकेत देताना दिसतात, पण याचा फटका नेमका कोणाला बसणार आणि कोणाला फायदा होणार तेही बघावं लागेल. ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.